31 मेची डेडलाईन देऊन गडकरी फसले. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच. टोल वसुलीमुळे कोकणवासियांचा संताप उफाळला. कोकणवासियांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत एक अत्यंत निराशाजनक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी दिलेली 31 मेची डेडलाईन पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन गडकरी यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात जून महिना सुरू झाला तरी महामार्गाचं काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलं आहे. महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावर टोल वसुली केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त सुरू आहे. नितीन गडकरी यांनी माजी खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात ही डेडलाईन दिली होती. मात्र ही डेडलाईन हुकल्यामुळे कोकणकरांना यंदाचा पावसाळा देखील याच खडतर आणि खड्डेमय महामार्गावरून प्रवास करत घालवावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल 2011 म्हणजेच मागील 15 वर्षापासून सुरू आहे. या दीर्घ काळात अनेक नामांकित कंपन्यांनी या महामार्गावरील कामात आपली यंत्रणा लावली. कंत्राटदार बदलले, मात्र अजूनही हा महामार्ग पूर्ण होण्याचं नाव घेत नाही. महामार्ग पूर्ण होण्याआधी खारपाडा येथे पहिला टोल सुरू करून प्रवाशांची लूट सुरू करण्यात आलेली आहे. या टोल वसुलीला कोकणकरांनी कडाडून विरोध केला होता. मात्र प्रशासनाने नागरिकांचा विरोध डावलून खारपाडा टोल सुरूच ठेवला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.